तर मित्रांनो, भाग एक पासून आपण भाग दुसरा कंटिन्यू करतोय. तर मी स्टोरी तुम्हाला कंटिन्यू सांगतो. तर मित्रांनो, मटेरियल परचेस करण्यासाठी जो खेड शिवापूरचा जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून मी कोटेशन घेतलं. तर त्यांनी कोटेशन मला दिलं 61 रुपये. आता माझा विचार काय होता की खेड शिवापूरवरनं आपल्या इंदापूरला बारामती इंदापूर रोडला मटेरियल आणणं सोपं जातं आणि मटेरियल जास्त असल्यामुळे मला पण ते सोपं जाईल म्हणून मी काय केलं की त्याचं 61 रुपयाचा त्यांनी रेट दिला. तर मी त्याला सुरुवातीला रिक्वेस्ट केली की तुम्ही मला 59 रुपये रेट द्या. तर 59 रुपये रेट दिला तर मी तुमच्याकडून मटेरियल परचेस करेल. तर 59 रुपयाला तो ॲग्री नाही झाला. तो म्हणला एक काम करतो, मी विचार करून सांगतो तुम्हाला, अर्ध्या तासात कॉल करतो. तर मित्रांनो, त्यांनी परत अर्ध्या तासानंतर कॉल केला की तो म्हणला 59 रुपयामध्ये मटेरियल देणं मला काही पॉसिबल नाही आहे. मग त्याला म्हटलं ठीक आहे, तुम्ही 60 रुपये रेट द्या, जो मला तळवड्यामधला जो मॅन्युफॅक्चरने दिला आहे ना तो रेट द्या. तर मित्रांनो, ह्या 1 रुपयासाठी म्हणजे तो 61 म्हणत होता, मी 59 म्हणत होतो. पहिला 2 रुपयाचा डिफरन्स होता. नंतर मी 59चे 60 रुपये केले, म्हणजे आता किती डिफरन्स पडला 1 रुपयाचा. तर 1 रुपयासाठी आमचे 2 दिवस झालं डील अडकलेली होती. तो 61 रुपये म्हणत होता, मी 60 रुपये म्हणत होता. तर मित्रांनो, तो काय आता बघा, तो जो नरे आंबेगावचा जो मॅन्युफॅक्चर आहे तो पण गुजराती मारवाडी त्याच कम्युनिटीमधला आहे. तर मित्रांनो, आता विचार करा, आपण म्हणतो काय 1 रुपयाची बाब आहे, परंतु मटेरियल मी परचेस करणार आहे 2,000 रुपये, 2,000 kg, म्हणजे 1 रुपयाने माझे डायरेक्ट 2,000 रुपये वाढणार आहेत आणि त्यांनी जर 1 रुपये कमी केले तर माझे 2,000 रुपये वाचणार आहेत. आता मित्रांनो विचार करा, ती जी मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्याचा महिन्याचा टर्नओव्हर जवळ 2 ते 3 कोटीचा टर्नओव्हर आहे महिन्याचा. तर त्याला विचार करा, आता ज्याचा टर्नओव्हर 3 कोटीचा आहे त्याला 2,000 रुपयांनी काय फरक पडणार आहे का? आपल्या मराठी माणूस काय विचार केला असता, अरे 2 कोटीमध्ये 2,000 रुपये म्हणजे काय किरकोळ आहे, लगेच त्यांनी 1 रुपयासाठी डन केलं असतं. तर मित्रांनो, त्या माणसाने अजिबात तसं केलेलं नाही. 61 रुपये जो रेट होता तो म्हणला 61 रुपयाच्या खाली मला द्यायला परवडणार नाही. मित्रांनो, मी एवढी घासाघास केली, शेवटी त्याची आणि माझी डील कॅन्सल झाली. 1 रुपयासाठी त्यांनी मला मटेरियल देण्यास नकार दिला आणि मी पण शेवटी ठरवलं की त्याच्याकडून मटेरियल घ्यायचं नाही आहे. मग मटेरियल कुणाकडून घ्यायचं? जर तळवड्यामध्ये आता नेक्स्ट व्हिडिओ पार्ट 3मध्ये बोलूयात.